चला सलामीरची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते आणि खूप महत्वाची मॅच आहे. BVA एकलव्य समोर विघ्नेश फायटर. ऑल सेट. पहिला बॉल जिकडे नितीन सज्ज होतोय. पहिला बॉल हलक्या हाताने सन्मान दिलाय. ड्राईव्ह केलाय चेंडूला सिंगल साठी. पहा धावांचा श्री गणेश आमचे मुख्य स्क्रीन सुद्धा ऑन झाली गेले. तिकडे आपण सर्व गोष्टी आता पाहणार आहोत. कोणाला कुठे जायची गरज नाहीये. इकडे सुद्धा यायची गरज नाही. जे काय आहे ते समोर. कारण आमचे मागील 4 दिवस नयन तांडे सुद्धा थकलेत. तुमचा याप त्यांच्या डोक्यावर झाला गेलाय. त्याच्यामुळे आता मुख्य स्क्रीन लावले. तिकडे सर्व गोष्टी तुम्ही पहा आणि त्यानंतर इकडे या. समोर खेळण्याचा प्रयत्न. बॅकअप कुठे आहे. आता कदाचित बॅकअपला आतमध्ये आणलं गेलंय आणि 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. जिकडे 3 धावा अपलकावर आहेत. पहिलं षटक मार्गस्थ. ओहो काय जबरदस्त फटका. परंतु त्यालाच उत्तर दिलंय. पहा कशा प्रकारे फटका एक्झिक्यूट केला होता. ताकद लावली होती आणि ताकदीला उत्तर सुद्धा समोर होतं. पहा ऍक्शन रिप्ले. ऑन साइडला पुन्हा एकदा चेंडूला ड्राईव्ह केलंय सिंगल साठी. शेवटचा आणि अंतिम चेंडू जिकडे 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 5 धावा धावफलकावरती आहेत. प्रथम बॅटिंग करत असताना विघ्नेश फायटरचा संघ. नितीन पाठीमागे चेंडूला खेळला गेलाय सिंगल साठी. पहा पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. 6 धावा धावफलकावर. या ऐकूया तोपर्यंत डिझेल आणि त्यानंतर बोलूया. थँक्यू. धन्यवाद कौस्तुभ. 1 मिनिट थांबवतोय. आदरणीय सन्माननीय किशोर जाधव साहेब आणि सामना चालू ठेवायचा. मी कौस्तुभला कॉल देतो ना. आणि बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते युवा कार्यकर्ते कैलासजी पाटील साहेब आपल्याला देखील विनंती असेल आपण मंचावर येऊन आसनस्थ व्हायचंय. विशेष सहकार्य ह्या व्यक्तीकडून ह्या स्पर्धेसाठी तितकाच मोठा एक महत्त्वाचा वाटा. आणि मी विनंती करतोय दोन्ही मान्यवरांना आपण मंचावर येऊन आसनस्थ व्हा. गो टू कौस्तुभ सर. पहा आता ओ काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट. ऍक्शन रिप्ले पहा. ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग आहे आमच्या मुख्य स्क्रीनवर. पहा फुल टॉस नाही. फुल टॉस नव्हता. एका टप्प्याने काय जबरदस्त पण चांगले पडतो. मारुती पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न. समोर चेंडूला अडवलं. येस डॉट. खूप महत्वाची मॅच आहे मृदुल. दोन्ही संघाला आता एफर्ट द्यावे लागणार आहे जर काय टॉप 8 मध्ये दाखल व्हायचं असेल तर. ऑन साइडला पुन्हा पहा चौकाराचं कव्हर केलंय आता. आणि कव्हर का नाही करणार. जुना जाणता खेळाडू एक्सपिरियन्स आहे. खूप मोठा अनुभव आहे आणि माहित आहे कशा प्रकारे खेळ खेळायचा आहे. मोठा फटका मारायचा होता. येस पहिल्या विकेटचं पतन. आणि आता मैदान सोडावं लागलं अर्चितला. गॉन. थँक्यू डीजे. 2 षटकांचा खेळ संपला. 11 धावा धावफलकावर. आणि आमच्या मुख्य स्क्रीनवर आपण पाहू शकता संपूर्ण गाव आणि त्यामधून जे आपल्या प्रेक्षणीय पब्लिक आपल्याला दिसते. बॅटर नेम सांगायचं आहे. नवीन बॅटर सूर्यकांत मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. 1-1 लॉस ऑफ 1. निनाद नवीन गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू हलक्या हाताने ड्राईव्ह केला चेंडूला. फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला गेलाय. 12 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओ मिस. मोठा फटका मारायचा होता परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. डॉट बॉल. निर्धाव चेंडू येतोय. पहा कशा प्रकारचा चेंडू होता निनादचा. पुन्हा एकदा निनाद सज्ज होतोय. हलक्या हाताने पाठीमागे चेंडूला केलं गेलंय. ओ पुन्हा डॉट. लगातार दुसरा पॉवर प्लेचं षटक ऑन आहे आणि पहिल्या 3 चेंडू मध्ये फक्त एकच धाव आली. आता पॉवर जनरेट निनादने पहिल्या 3 चेंडू मध्ये करून दाखवलंय. मोठा फटका. ओहो काय जबरदस्त फील्डिंग आहे. पपलू. येस इसे का नाम है पपलू.
चांगले फिल्डिंग त्या ठिकाणी. 4 चेंडूमध्ये फक्त 2च धावा आल्या. 13 धावा अप्पलकरते आहेत. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 30 षटक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा सज्ज होतो निनाद. मोठा फटका मारायचा होता. टायमिंग होतो ऑन साइडला. पुन्हा चेंडू जातोय सिंगल साठी. पहा निनादला मानावं लागणार आहे मृदुल. विकेट नाही आली परंतु बांधून ठेवण्याचा प्रयत्न पूर्णपणे केला गेलाय या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. फक्त 2च धावा आल्यात. काय इकडून मोठा फटका. मोठा फटका मारायचा प्रयत्न. येस मोठा फटका. काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट. प्रॉपर कर्कटन स्ट्रोक. स्लॉक स्लिप केलं गेलं होतं चेंडूला आणि पाठवलं. चेंडू सी मारे का पार. चौकार. 4 धावा. थँक्यू पहा पप्लूचे प्रयत्न चांगले होते परंतु बॅकअपला इतक्या वरती चेंडू गेला की मारुतीला सुद्धा त्या चेंडू पर्यंत पोहोचता आलं नाहीये. म्हणून ऍक्शन रिप्ले मध्ये सर्व काही पाहू शकतात तुमच्या डीबी नेटवर्क वर. पहा 3 षटकांचा खेळ संपलाय. कव्हर झालंय. 18 धावा. ये 6च्या सरासरीने आतापर्यंत सुरुवात झाली. शेवटचा आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. गणेशा नवीन गोलंदाज. पहिला बॉल. ड्राईव्ह केले चेंडूला. फेकी वेगवान आहे सिंगल साठी. पहा एकेकी धाव किती महत्वाचे आहे. कोणाच्या गेस काय करायचं. येणाऱ्या 5 चेंडू मध्ये किमान कितपर्यंत पोहोचायचंय. 25, 27, 28 या सर्व गोष्टी पाहतोय विघ्नेश फायटरचा संघ. एकलव्य या संघासमोर. ऑन साइडला ड्राईव्ह केलं चेंडूला. ओ पुन्हा चुकी. चेंडू गेला सी मारे का पार. चौकार. 4 धावा. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूया अखेरकार काय घडलं होतं. पहा वेट केलं वॉच केलं त्यानंतर फटका एक्झिक्यूट करत असताना गॅप मधून चेंडू निघून गेलाय. चौकार आला गेलाय. पुन्हा एकदा सज्ज होतोय गणेशा. बॅकफुटला गेले. ड्राईव्ह केलं चेंडूला. चेंडू उडवला. फेकी वेगवान आहे. फेकी वेगवान आहे परंतु यष्ट्या अगोदरच पडल्या होत्या त्यामुळे तितकासा अपील नव्हता त्या चेंडूमध्ये. फक्त एकच धाव आले. 24 रन 24 धावा अप्पलकावर. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. शेवटचे 3 चेंडू या पहिल्या इनिंग मधील जिकडे गणेश सज्ज होतोय. बॅकफुटला गेले. बॅकफुटला. ओ व्हॉट अ फील्ड. आउटस्टँडिंग एफर्ट. पहा मृदुल गुरुवार पासून त्या पॉइंटला कुठल्याच खेळाडूने चेंडू जाऊ नाही दिला. मग ते पहिल्या दिवसामध्ये आदर्श असो की इतर सारे खेळाडू असो सर्वांनी एफर्ट लावलं गेलंय. ते सुद्धा विसरून चालणार नाहीये. धावफलक किती आहे. 25 रन. लास्ट 2 बॉल आफ्टर फर्स्ट इनिंग. ऑन साइडला ड्राईव्ह केले पुन्हा एकदा. येस डायरेक्ट हिट आणि अजून एका विकेटचं पतन. दुसरा विकेटचं पतन. गॉन. बॅट्समन नेम सांगा रे. बॅट्समन नेम. जयेश नवीन बॅटर जो दाखल होते मैदानाच्या दिशेने. पहा आता समोर खेळण्याचा प्रयत्न. ओ डबल टॅपने कदाचित चेंडू गेला होता. खेळायला मार्गच होता. येस पहिल्या इनिंगचा खेळ संपतोय जिकडे 26 धावा अप्पलकावरती आहेत आणि 27 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं. इनिंग ब्रेक आहे आणि इनिंग ब्रेक मध्ये या ऐकूया डीजेला आणि त्यानंतर बोलूया नेक्स्ट मॅच. आपण टॉस कडे बोलूया. पहिले श्रीदेव समोर साई सिद्धी स्पोर्ट्स. चला दोन्ही कॅप्टन टॉस का टॉस मध्ये दाखल व्हा. श्रीदेव साई स्पोर्ट्स दोन्ही कॅप्टन दाखल होतील. तोपर्यंत डीजेला सुद्धा एक संधी देऊया आणि त्यानंतर बोलूया टॉस का बॉलच्या दिशेने. शिट्टी वाजणार हाय दादा. शिट्टी वाजणार हाय. फक्त शिट्टीच वाजणार हाय दादा. शिट्टी वाजणार हाय. असा एकच आमदार झाला ज्याने खासदार निवडून आणला. बहुजनांशी आनंद झाला. भाव त्यांच्या मनीचा जाणला. बहुजन विकास आघाडीचा झेंडा फडकत राहणार हाय. फडकत राहणार हाय.
थँक्यू डीजे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. विकी आणि तेजस. तर पहिलं षटक घेऊन जयेश सज्ज होतोय. पहिला बॉल समोर ठेवला गेला. चेंडूला हलक्या हाताने सन्मान दिला गेलाय सिंगलसाठी. पहा या धावांचा पाठलाग की बचाव. येणारे कालवेल सांगणार 27 धावांचं टार्गेट जे सेट केलं गेलंय. विघ्नेश फायटर या संघाने एकलव्य या संघासमोर एका चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला गेलाय. पुन्हा एकदा फ्लाईट थोडीशी फ्लाईट दिली होती. कधी कधी या फ्लाईट मध्ये बरेच बॅटर फसतायत आणि तो फ्लाईट देण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु हलक्या हाताने दिशा दिली गेली तेजसने आणि चेंडूला पाठवलं होतं सिंगलसाठी. पहा 2 चेंडूचा खेळ झाला. 2 धाबा अपलकावर बॅकफुटला गेले. ड्राईव्ह केलं. चांगलं फिल्डिंग. ओ कोण था नेव्हिल. येस आजच्या दिवसामध्ये काय जबरदस्त फिल्डिंग केले नेव्हिलने. सर्वांच्या मनाला भावणारी आहे आणि गोलंदाजी सुद्धा त्याच प्रकारे करून दाखवले. समोर खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला अडवलाय. डॉट. जितके डॉट तितके प्रेशर येणार. 4 मध्ये 2. पहिलं षटक मार्गस्थ आहे. ऑन साइडला क्रॅकिंग स्ट्रोक. येस वेट वॉच भरपूर वेल होता आणि त्याला पॉवरफुल केलं होतं. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो कशा प्रकारे तो फटका एक्झिक्यूट केला गेलाय. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 6 धाबा अपलकावरती आहेत. पहिलं षटक मार्गस्थ आहे. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये वेट केलं वॉच केलं त्यामधून गॅप मधून चेंडू निघून गेला होता 4 धाब्यांसाठी. समोर खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अडवला. पैकी झाले. ओ हे क्या हुआ. हो आता यासाठी कोणाची चुकी आहे कळायला मार्ग नाहीये परंतु पहिल्या विकेटचं बटन. येस फर्स्ट विकेट गोज डाऊन. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. 6 धाबा अपलकावर 27 धावांचा पाठलाग करतोय. या ऐकूया डीजेला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. थँक्यू डीजे. पहा बाद व्हावं लागलंय विकीला. पहा काय घडलंय अखेरकार. आपण मुख्य स्क्रीनवर सुद्धा पाहू शकतात. तिकडून सुद्धा डिसिजन येईल. नो चेक केला जाणार आहे. पहा दोन्ही पंच तिकडून पहा अखेरकार कुठे चेंडू होता कुठल्या हाईटला होता पायाच्या वरती की खाली या सर्व गोष्टी पाहिल्या जातात आणि आमच्या ऑफिशियल पंचाचा निर्णय सुद्धा थोड्याच वेळात येईल. येस नो. येस नो म्हणजे नो +1 अशा तब्बल 2 धाबा आल्या गेल्यात. फुलटॉस चेंडू होता. लाऊड फुलटॉस चेंडू होता आणि 2 धाबा धावपलकावर. फुलटॉस पुन्हा. चांगली फिल्डिंग तोपर्यंत एकच धावा आहे. पहा आता 11 धाबा धावपलकावर ते 3 चेंडूचा खेळ चालला गेला. 27 धावांचा टार्गेट सेट आहे. ज्या धावांचा पाठलाग करतोय. नेक्स्ट मॅचचा टॉस. दोन्ही कॅप्टन या. ओ बॅटचे एज पाठीमागे चेंडू गेलाय सिंगलसाठी. श्रीदेव समोर साई सिद्धी स्पोर्ट्स. दोन्ही कॅप्टन टॉस का बॉक्स मध्ये दाखल व्हा. आपण टॉस करणार आहोत. पहा पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओ ओ ओ ओ नो +1. आमच्या ऑफिशियल दोन्ही पंच लगेचले रेडी असतात आणि 2 धाबा आल्या गेल्यात. आता 14-13चं इक्वेशन मॅच मध्ये आहे. पहा
धावामधून फक्त एकच चौकार आला होता आणि कदाचित तो एक चौकार येता येता फक्त अतिरिक्त धावा आल्यात. सिंगल सुद्धा तितकेच आले गेलेत, ते सुद्धा विसरून चालणार नाहीये. मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू गेला पुन्हा एकदा डी 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 झोनला सिंगल साठी. 15 धावा, शेवटचा आणि अंतिम चेंडू. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 1-5. 15 धावा धावफलकावर. ओ कुठे आहे, कुठे आहे? बाहेर, बराच बाहेर आहे. 1-6-16. फुल टॉस ऑन साइडला, ड्राईव्ह केलं चेंडूला, डॉट. 5 षटक संपलंय. दुसरं इक्वेशन काय? 12-11. आता पॉवर प्ले घेतला जाणार आहे आणि त्या पॉवर प्ले मध्ये नेव्हिलला पॉवर जनरेट करावं लागणार आहे, नाहीतर शेवटच्या आणि अंतिम क्षणाला अडचणी वाढणार. या ऐकूया डीजेला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. टांक नेव्हिल येतोय. तिसरं षटक मार्गस्थ आहे. इक्वेशन काय? 12-11. पहिला बॉल. ओ कट केलंय. पाठीमागे चेंडूला केला गेलाय सिंगल साठी. पहा मागील कालच्या दिवसामध्ये आठवा लागणार 12-11 इक्वेशनला आशिष मेहर ज्यांनी केला होता पॉवर प्ले मध्ये आपल्या नावाचा कहर, ते आता नेव्हिलला काहीतरी करावं लागणार आहे. बॅकफुटला गेले, ड्राईव्ह चेंडू एका हाताने अडवलं, फेकी झाले वेगवान. ओ फेकी झाले वेगवान. येस, फिंगर गॉन अप. अखेर कार डायरेक्ट हिट झाला होता कदाचित, मला वाटतं ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहणार होतो. अखेर कार तो हिट केला गेला होता की ते चेंडूला लावलं होतं. पहा एका हाताने चेंडूला अडवलं, त्यानंतर डायरेक्ट फेकी. येस, डायरेक्ट हिट झाला गेला. डायरेक्ट हिट काम फिट. आणि आता थोडस कुठेतरी कमबॅक होताना दिसतोय मैदानाच्या आतमध्ये. विघ्नेश फायटरचा संघ 10-10चं इक्वेशन आहे. गणेशा नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होते. कट केल्या चेंडूला पाठवले, दिशा देण्याचा प्रयत्न, दिशा दिली गेली सिंगल साठी. 9-9. आता या मॅच मध्ये इक्वेशन राहिलं गेले. पहा पपलू प्रथम नवीन बॅटर जो दाखल होतोय मैदानाच्या दिशेने. हलक्या हाताने ड्राईव्ह केलं चेंडूला, पुन्हा एकदा सिंगल साठी. आता 8 मध्ये 8 मध्ये बनवायचे 8. थोडासा प्रयत्न केला जातो नेबिल कडून. पॉवर प्ले मधून तो विकेट आणून दिलाय आणि तो विकेट कुठपर्यंत नेईल? ऑप्शनच्या बाहेर, वराज बाहेर आहे, त्यामुळे ऑफिशियल पंचाने सुद्धा वाईट चेंडू घोषित केलाय. पहा दोन्ही कॅप्टन या, आपण टॉस करूया. पुन्हा एकदा सज्ज होतोय. हलक्यातनं ऑन साइडला दिशा देण्याचा प्रयत्न, दिशा दिली गेली सिंगल साठी. पहा दबाव नाही आता इकडून जो बॉल टू बॉलच्या मॅचला वाईटने थोडंसं कुठेतरी कव्हर केलं गेलंय. 7 मध्ये 6 इक्वेशन मॅच मध्ये राहिलं गेले. कट केलाय, दिशा देण्याचा प्रयत्न, पुन्हा सिंगल साठी. पहा 3 षटकांचा खेळ संपतोय. आता इक्वेशन काय? 6 मध्ये 5. चला दोन्ही कॅप्टन या, आपण टॉस करणार आहोत. नेक्स्ट मॅच श्रीदेव समोर साई सिद्धी स्पोर्ट्स. दोन्ही कॅप्टन आल्यात. चला कैलासजी पाटील यांच्याशी बसते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करणार आहोत, जिकडे या ग्रुप स्टेज मधले शेवटचे अंतिम मॅच बहुजन विकास आघाडीचे युवा अध्यक्ष आहे त्यांच्याशी बसते. नेक्स्ट मॅचचा आपण टॉस कैलासजी पाटील यांच्याशी बसते केला जाईल. टॉस का बॉक्स मध्ये दाखला दोन्ही कॅप्टन आल्यात. पुन्हा हलक्या हातानं तेच घडलंय. पहा मॅच मध्ये आता थोडस कमबॅक करत असेल तर अटॅक अँड फिल्डिंग. येस जयेश, कॅमेरा येऊ द्या. टॉस का बॉक्स कडे जिकडे टॉस केला जातोय दोन कॅप्टन दरम्यान. 5 मध्ये 4 अटॅक अँड फिल्डिंग लावली गेले. फुल टॉस गॅप मधून. येस, मॅच फिनिश, सामना जिंकलाय एकलव्य संघाने आणि पराभवाच्या छायेत जातोय विघ्नेश फायटरचा संघ.
येस धन्यवाद अडजे. चला टॉप 8च्या दिशेनं अजून सामने बाकी आहेत, परंतु टॉप 8 हे सामने संपल्यानंतर आपण त्वरितच जाणार आहोत, ह्याची देखील नोंद घ्या. पहिला संघ आजच्या दिवसातील दुसरा विजयी होणारा विवेसी, त्यानंतर दुसरा सामना MCC विरोधामध्ये UCC डोंगरपाडा, तिसरा सामना जयसाई विरार विरोधामध्ये मोरेगाव चॅलेंजर्स आणि चौथा सामना विघ्नेश फायटर विरोधामध्ये लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब यज्ञेश 11. मुख्य स्क्रीनवर आपण पाहू शकतोय ते लक्ष्मीनारायणाचं मंदिर आणि तो संपूर्णतः सूर्यास्त अर्थातच सनसेट आपण पाहतोय. नवापूर म्हटलं तर एक माणुसकीचं माहेरघर आणि निसर्गाला